राजकीय समीकरणं सगळी बदलत चाललेली आहेत. 10-10 वर्षापासून जे लोक विरोधी होते, आता ते युती करून निवडणूक लढवणार आहेत. काय म्हणणं आहे याबद्दल तुमचं? नाही, मुळात प्रश्न पडलाय की त्यांनी दाखवलं की आपण विकासासाठी एकत्र आलो. मग ह्यांना एवढे प्रगल्भ राजकारणी आहेत ना, ह्यांना उशीर नाही रिअलाईज झालं का की बाबा आपण एकत्र राहिल्यानंतर विकास होतोय. मग ह्याच्या आधी ते एकत्र का नव्हते? मग वेगळं राहून यांनी विकास केलाच नाही का? हा पण प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. कारण की 2014पासून आम्ही विकासच बघतोय ना. विकास कुठं आहे? विकास विरघळला का कोल्हापूरच्या डांबरी रस्त्यावरती? जसे डांबरी रस्ते विरघळतात तसे अजिबात नाही. हे फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेत, स्वतःचं काहीतरी पोळी भाजण्यासाठी एकत्र आलेत, बाकी काही नाही. जनता फक्त स्वतः एकमेक कार्यकर्ते फक्त डोकी फोडून घ्यायचीत आणि पुन्हा हे स्वार्थासाठी वेगळे होणार, स्वतःसाठी एकत्र येणार. हे राजकारण आपण फक्त बघत राहायचं, बाकी काही नाही. सामान्य माणसानं फक्त टॅक्स पेअर आहे सामान्य माणूस, बाकी मतदार म्हणून याचा काही उद्देश राहिलेला नाही. सामान्य माणसानं फक्त करदाता म्हणून फक्त गव्हर्नमेंटला पैसे भरायचे. तुम्हाला असं वाटतंय का की या मागे किंवा ह्यांना कुणीतरी आदेश केलेले आहेत, वरून आदेश झालेले आहेत की तुमची युती झाली पाहिजे वगैरे? 100% वरून हा आदेश आल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. कारण की काय पक्षांतर वाटतंय सामान्य जनतेला की कोण असेल याच्या मागे? ऑब्विसली ह्यामध्ये सुप्रीम पॉवरच असणार आहे ह्याच्यामध्ये, बाकी कोण नाही. सुप्रीम पॉवर धन्यवाद. देशाला माहिती आहे चांगलं सुप्रीम पॉवर कोण आहे. इलिगली. थँक्यू.